इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस टंचाई निर्माण होते। त्याचा परिणाम भारतातील हॉटेल व्यवसायावर झालेला दिसतोय। पुणे बंगलोर हायवेवर अनेक हॉटेल व्यावसायिकांना वापरासाठीचे सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे चुली आणि कोळशावरील शेगडीचा वापर करावा लागतोय, तर काहींना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। अनेक हॉटेल्समध्ये मोजकेच पदार्थ उपलब्ध होत आहेत। त्यासाठी लागणारं लाकूड, कोळसा त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात। हॉटेल व्यावसायिकांची इंधनाअभावी सर्वत्र कोंडी पाहायला मिळते। खेड शिवापूर टोलनाक्याच्या जवळील हॉटेल तृप्ती या हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला असता त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकारने व्यावसायिक वापराचे सिलेंडर पुरवठा सुरू करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी। नमस्कार, मी अरुण डिंबळे, न्यूज मराठी 24/7। मी उभा आहे खेड शिवापूर जवळील पुणे सातारा रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल तृप्ती या ठिकाणी। इराण युद्धामुळे सिलेंडरची असणारी जी समस्या आहे, ती समस्या या हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीने भेडसावते याबद्दलची माहिती आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत। तर चला आपण हॉटेल व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेटूया। मालक महेश डिंबळे आपल्याशी बातचीत करत आहे की त्यांना कोणत्या पद्धतीने सिलेंडर पोचवण्यासाठी समस्येला सामोरे जावं लागत आहे। आता जी पण काही निर्देशजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे ज्या समस्या निर्माण होतात आपण या ठिकाणी पाहू शकतो। साऊथ इंडियन फूड, डोसा, उत्तप्पा जे पण काय पूर्णपणे ठप्प आहे। याच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आमच्याकडे एकच पर्याय, आता ज्या पण उपलब्ध गोष्टी आहेत तुम्ही आपल्या या ठिकाणी पाहू शकता, कोळसावाली शेगडी आहे। पण आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे कोळशाचे रेट पण इतके गगनाला भिडले, दिवसेंदिवस वाढत चालले। त्याच्यामुळे या पण गोष्टी परवडण्यासारख्या नाही आहेत हॉटेल व्यावसायिकांना। आत्ता तुम्ही या ठिकाणी अजून पाहू शकता जी आत्ता परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवरती चुली पेटवण्याची वेळ आलेली आहे। पण या गोष्टी पर्यायी नाही आहेत। ठीक आहे, सरकारला आमची विनंती आहे की व्यावसायिकांसाठी गॅस वगैरे या गोष्टी, गॅसच्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्याची व्यवस्था आणि तो जो आत्ता तुटवडा निर्माण होतोय त्याच्यासाठी सरकारने सहकार्य करावं। कोळशाचे रेट वाढत चालले, लाकडांचे रेट वाढत जातील, त्या गोष्टी पर्यायी कायमस्वरूपी नाही आहेत। त्याच्यामुळे आमची विनंती आहे की ह्या व्यवसायासाठी आम्हाला सरकारने मदत करावी। आपण ज्या उत्तप्पा, डोसा यासारखे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ त्यांना ग्राहकांना देता येत नाहीत आणि त्यासारख्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांना हॉटेल व्यावसायिकांना सामोरे जावं लागतं। त्याचबरोबर ग्राहकही नाराज झालेले आहेत, त्यांना त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ खाता येत नाहीत, त्याचा आस्वाद घेता येत नाही। या पद्धतीने आत्ताची ही व्यवस्था आहे, ही तात्पुरती व्यवस्था। यांच्या ठिकाणी जागा आहे, ग्रामीण भागातील हॉटेल आहेत, म्हणून अशा पद्धतीने चुली पेटवून आपल्याला स्वयंपाक करून ग्राहकांचं समाधान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। परंतु शहराच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। पुणे सातारा रस्त्यावरती अनेक हॉटेल बंद अवस्थेमध्ये आहेत, कारण त्या ठिकाणी सिलेंडरचा अरे भाऊ, आता